गाईस आणि गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनीषाच ब्लॉग. तर मी आणि माझी झोप आज मला अजिबात आलेली नाही आहे, कारण की मी आज झोपलोय 4:30ला आणि 7 वाजता काहीतरी उठून परत ते रूममध्ये गेलो, कारण की मला ना रातभर एवढे गरमीमुळं झोपच येत नव्हती ना. माझी झोप झाली त्या सर्दीमुळं. पहिले माझी तब्येत खराब आहे, कारण की माझा घसा बिसा पूर्ण गेलेला आहे बरोबर. आणि आता सकाळी उठून जेवण बनवलंय आपला मुगाचा कालवण आहे आणि भात आहे. आणि मी रेडी झालेलो आहे, फक्त मला आता मेकअप करायचा आहे. मी आज लवकर उठल्यामुळं माझ्याजवळ आहे जरा टाईम, 15 अर्धा तास तरी आहे, मी टाइमपास करू शकते. तर काय टाइमपास करते, थोडा वेळ मोबाईल बघते, चिल करते आणि मी ते जेवते, थोडा आवरते आणि मग मी जाते कामाला. तर मी झालेले आता रेडी, जेवण बिवून माझं झालंय पूर्ण. आणि आता मी चाललंय ऑफिसला. 4 मिनिटं लवकर मी दिसते गाईस, लवकर जाते खायचं आणि जाम. गाईस मी गोरवलो आहे गाईस, मी घरी आलेलो आहे आणि मला या सर्दीने आवरात त्रास दिलेला आहे. मला काही समजा नाही आवडत, ती गरमी होतंय त्याने सर्दी, मी मेलोय सिस्टीम जाम बेकार हालत आहे माझी. आता मी आलोय घरी जेवायला. कसलं गरम होतंय बाई, आवरा गरम. हाव नाहीये बाहेर अजिबात, त्याने मला सर्दीने रोग लावलाय. काय व्हिडिओ बघतात, किसी को तकलीफ देख के आपको तकलीफ हो रही है बाई, का होईल, काय गरज आहे. समोरच्या माणसाला आमचा सुख बघवत नाही का, आम्हाला त्यांची तकलीफ बघून आम्ही का रडू, काय गरज आहे. माझ्या भावासने काय भजी केली, मला भजी दाखवू का. ही भजी आहेत देवा, कांदा वेस्ट केलाय नाही. अरे भात पण येईने लवकर येऊ ना सुरू होय महाराज. कवा जून महिना स्टार्ट होईल बाई, जून महिना काय माझा बर्थडे पुढच्या महिन्यात. काहीच नाही होणार माझ्या बर्थडे महिना, काहीच नाही घेतला. मला कपडे जेव्हा असतात कपडे नाही घेतला. असं वाटतं मी एकटीच जेवते ये घरात, बाकी कोण जेवत नाही. सकाळचे पण मी जेवण जातो, नंतर मीच जेवतो, बाकी कोण जेवत नाही. बरोबर, मला काय करायचं आहे, त्यांना भूक लागल तर जेवण, मी जेवण बनवता काम करतो. आज मी चमच्याने खाणार आहे कारण की मला पाणी वाचवायचं आहे, नाक गलते अख्खा. चला गाईस मी जेवते, तुम्हाला नंतर भेटते. युवा आवरत दुखते ना माझा, मला असा या करता नाही बरोबर. जाऊ दे, जेवते गाईस. बघता कसा झाला चेहऱ्यामध्ये, एकदम आता सर्दी बोलव की कामं बिल्ले. मला समजून डोकं, मला ताप आला, जाम बेकार ताप आला, डोका दुखते, सर्दी, मला नाक पूर्ण गेलं, नुसत्या शिंक्या. क्लायंटला मी हँडल नाही करू शकत अवस्था झालेली आहे माझी. आणि ऑफिसमध्ये सुद्धा कंटाळलं यातली सिरियसली म्हणते गाईज. अक्षरशः मला डोकावर जाम झालं ना, मला दुखतंय ना. पोट बघा कसं झालं. थोडा काय बोलू, ऑफिसमध्ये बोलले चेहरा बघा कसा सुकला आहे माझा. म्हणजे ऑफिस कोण आहे, पूर्ण ऑफिस खाली आहे. काय कलरचं काम सुरू आहे ना, म्हणून तो लावलेला आहे. आवाज सुद्धा लिटरली आवाज माझा कसला बसला आहे ना, निघणे कसा जाम मला वेगळा झाला. मी 4:30 वाजल्यापासून मी नुसती चहा पिते, कॉफी पिते, आलं टाकून बस जाऊन चला. तर आज मी खूपच लेट आले घरी, कारण की मला जायच्या टाईमला क्लायंट आलेले 2 आणि त्याच्यानंतर मी काहीतरी खायला गेले, म्हणून आता घरी आले थोडा आराम करते, कारण की जाम डोका बिका दुखते माझा. त्यासोबतच मी बघते
विनायक माले ब्लॉग. आता आवडे संजय तुम्हाला दाखवला असताना मी दाखवते थोडा आराम करते गाईस. तर मी आज जास्त व्हिडिओज नाही बनवले कारण की माझी तब्येत जाम खराब आहे आणि या सर्दीमुळं माझा पूर्ण म्हणजे मला काही समजलं नाही. नाक खलास झालेला आहे माझा. अजून सुद्धा माझ्या शिंक्या काय बंद नाही झालेल्या त्याहून तो गरम होते. तर आता माझा असा विषय चालला आहे की मी वाफ घेते थोडीशी म्हणजे कसं मला बरा वाटेल. पण ही वाफ मी पाण्याची नाही घेणार पिठाची घे म्हणजे पीठ थोडासा तर जाऊ दे थोडासा काय डायरेक्ट बघायला कधी थोडेसे. तर फर्स्ट योजा होता तवा जेवायचा एक बारकासा तुम्ही कुठला होते जरा 2 मिनटं गाईस. म्हणजे मोबाईलच्या पाठी युवा रखलाय काय बोलता त्याला लायटर. कशी गॅसच बंद आहे. ओके शपथ गॅस संपायला नाही वाटतं. वांद होतील वांद होतील. मग आता आपण पीठ घेऊया. असलो यो गव्हाचा पीठ आहे पण मला गव्हाचा नको आहे मला वेगळा पीठ आहे. हा यो ज्वारीचा पीठ आहे. ज्वारी का बाजरी कंचा तरी हाय काय करायचं आपल्याला जरासा टाकायचं यो गॅसवर सगळं ठेवून नाही तर सकाळचे बाळ खावं लागेल. पीठ चालला आता पूर्ण काळसर होत नाही ना तर तो यो करायचा जरासा मुजाचा. याने याची वाफ घेतली ना सर्दी लवकर बरी होतं. केवढ्या गरमीमध्ये मला वाफ घ्यावा लागते त्यापेक्षा वाईट गोष्टच नाही कुठली. कारण की प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का जेव्हा क्लायंट येतात ना तेव्हाच मला असं होते शिंक जास्त स्टार्ट होतात. मग ते चांगला नाही ना क्लायंट असतात त्यांना आता मी माहिती सांगू काय माझा आजार बघू. तरी मला ताप आलता आणि डोका जाम दुखत होता तर मला गोळी दिली तर मी जरा बरी झालो. तो आता माझा थोडासा ब्राऊन होत चाललाय. अजून त्याला चांगला मी ब्राऊन करेन. चटका बसायला लागला म्हणायचा. हॅलो नाही रे गरमीने माझा जीव चाललाय ना याच्याने. मला दाखवते मी कसा झालाय. चलो भांडी बघा असं म्हणजे अजून ब्राऊन करते मी त्याला. पण आता मला चटका बसायला लागला ना म्हणून मी गॅस लो करते. जळला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला त्याला जालाच असा पूर्ण पिठाला जालाचा. भांडी बघा काही सकाळी मलाच घासावं लागतील पण मी घासणार नाही. हो मेलो तरी चालू मस्ती कमी नाही व्हायला पाहिजे. रुतबा कसा कमी व्हायला पाहिजे अशी मस्ती नाही. चला काही सेट झालेला आहे आपला. थोडासा अजून मी त्याला चांगला मिक्स करते नाही तर हा थोडा चटका बसायला लागला पेपरला जाऊ दे. चला झाला आपला आता आपण वाफ घेऊया. आपण म्हणजे मी मला सर्दी झाली तुम्ही नका घेऊ तुम्ही फक्त बघा. त्याचा माझा कोण ब्लॉग बघते तर मी बनवी मज्जा आवड लागली. ओ हसीना जुल्फे वाली जाने जहां. चला
गाईस आता मी याची वाफ घेते. थांबा आलो ठेवून. माझी गुगडी वाफ घेण्यासाठी आता मी जरा वाफ घ्यायला गाईच. हॅलो, मी वाफ घेते नंतर व्हिडिओ स्टार्ट करते. तर गाईस कसला गरम झालं ना पूर्ण वाफ मुलं. बरा वाटतंय मला आता, जरा बरा वाटायला लागलाय मला. एकदम थोडासा मला रिलॅक्स फील होतंय. शिंक्यात नाही आले मला, पण बघू आता झोपल्यावर काय होईल तर सांगता नाही. तर तुम्ही झोपा आता, 1 वाजलं तसं पण. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. आणि हां, माझा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय गाईज, लव यू.